श्रीराम जय जय राम। सर्वस्वी रहावे रामासर्पण। आता ऐका माझे वचन, मनाने व्हावे रामार्पण। माझे नाते गोते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण। अनन्य भावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती। रामा आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण। सुखदुःखाचा दाता, सत्य नाही तुझा आता। जाणिवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुखदुःख भोगावे। मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान। सर्वस्वी रहावे रामार्पण, हाच उपाय सांगती साधुजन। रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती। प्रयत्नेविन राहो नये, फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे। प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम। अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण। वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाण। जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने पाही। असा करावा संसार, परी असावे खबरदार। त्राता राम जाणूनी चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती। थोर भाग्य उदया आले, रामराय घरी आले। आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन। न दुजाचा दोष पहावा, त्याचा आपणापाशीच ठेवा। देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र। मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला। शरण गेला रामाचरणी, त्याला नाही दुजी हानी। अखंड करावे नामस्मरण, नीतीचे असावे आचरण। बायको मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर। काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला। आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण। चालले तसेच चालावे, राम ठेवील तसे असावे। माझा राम जोडला हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे। राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे। रामास जे करणे असेल ते तो करील, सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास। त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे। जो करी राम पदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन। संतांची सेवा केली, महद्भाग्य घरी आले। एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य धन्य। संताचे मर्जीने वागल्यास, कल्याण होईल खास। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण। श्रीराम जय जय राम। नामस्मरणाला धरून असतात, ते भरडले जात नाहीत। एके दिवशी संत कबीर गावातून भजन करत फिरत असताना, त्यांनी एका स्त्रीला घराच्या ओसरीवर बसून जात्यावर दळण दळताना पाहिले। ती मुठमुठ धान्य जात्यात टाकायची
आणि उजव्या हातांनी गरागरा जातं फिरवून त्या दाण्याचे पीठ करायची. असे तिचे काम चालू होते. ते फिरणारे जाते, दोन्ही पायांतून भसाभसा खाली पडणारे पीठ, हे सारं दृश्य पाहताना एकाएकी कबीर रडायला लागले. तिथे उभ्या असलेल्या लोकांना कबीरांनी भर रस्त्यात रडण्याचे कारण काय तेच कुणाला कळेना. तेवढ्यात समोरून एक महात्मा आले. त्यांनीही कबीराला विचारले, काय बाबा, काय झाले? तू असा का आणि कशासाठी रडतो आहेस? तेव्हा कबीर म्हणाले, महाराज, मला ज्या जात्यात भरडून पीठ होणाऱ्या दाण्याकडे पाहून रडू येते आहे. त्यावर निपट निरंजन म्हणाले, त्यात रडण्यासारखे काय आहे? जो दाना जात्यात पडला तो पिसला जाणारच, त्याचे पीठ होणारच, ते तर अटळच आहे. होय ना महाराज, या जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखेच आपलेही जीवन आहे. मनुष्य प्राणी सुद्धा जन्म मरणाच्या जात्यात असाच भरडला जातोय. त्याचेही असेच पीठ होते आहे. यातून जीवाची सुटका कशी होणार? तो कसा वाचणार? तेव्हा कबीराला सोबत घेऊन ते महात्मा पुढे गेले. त्यांनी त्या बाईला विनंती केली. जात्याची वरची पाळी काढून जरा बाजूला करायला लावली आणि म्हणाले, बघ कबीरा, नीट बघ. त्या जात्यात पडणारा दाणा हा भरडला जातो हे खरं, पण जे दाणे जात्याच्या खुंट्याला धरून असतात त्यांचे पीठ होत नाही, ते भरडले जात नाहीत. त्याप्रमाणेच जे जीव भगवंताच्या नामापाशी जात्यातील खुंट्याच्या दाण्याप्रमाणे चिटकून नामस्मरणाला धरून असतात, ते भरडले जात नाहीत, ते मात्र वाचतात. यातून काय समजायचे असेल ते समज, आणि इतरांना समजवायचे असेल तर समजावून सांग. तोच बोध कबीरांनी स्वतःच्या मनाला दिला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.